नमस्कार, मी शोभा जाधव. आज आपण छान अशी ब्रेकफास्टसाठी डिश बनवणार आहोत. हेल्दी ब्रेकफास्ट आपण बनवणार आहोत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चणे चटपटे. तर चणे चटपटे बनवण्यासाठी अर्थात आपल्याला मेन असे चणे लागणार आहे. तर असे मी 2 वाटी, नॉर्मल 2 वाटी जी होती ते मी चणे रात्री भिजत घातलेले आहेत. तर ते आता भिजून मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे आणि पाणी ते रात्रीचं जे पाणी आहे ते मी काढून टाकणार आहे. म्हणजे आपल्याला मोड आणायचे नाही आहेत. आणि चण्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू पण खूप असतात. चणे खाण्याचे फायदे पण खूप असतात. वजन कमी करण्यासाठी मदत होते. पुन्हा दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि प्रोटीन पण फुल ऑफ प्रोटीन असतात. वजन कमी करण्यासाठी डॉक्टर मुद्दाम सांगतात की चणे वगैरे खा म्हणून. पुन्हा शुगर नियंत्रित राहते. त्यामुळे भरपूर सारे असे फायदे आहेत. तर हेल्दी ब्रेकफास्ट आहे हा. तर तो आता आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य मला लागणारे चणे मी तुम्हाला दाखवलेच आहेत. 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतल्या आहेत, त्या मी अशा बारीक बारीक कट केलेल्या आहे. एवढी सारी कोथिंबीर मला लागणार आहे. आणि बाकीचं मला लागणार आहे गरम मसाला लागेल, जिरं मोहरी फोडणीसाठी, आणि थोडंसं हिंग लागेल चिमूटभर, आणि बाकीचं चवीनुसार मीठ, आणि फोडणीसाठी तेल मला लागणार आहे. तर आता सर्वप्रथम मी हे सगळं धुवून घेते. चणे छान मी धुवून घेते. ते आपल्याला आता शिजवायचे. बघू शकता 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ असे चणे धुवून घेतलेले. हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता हेच पातेलं मी वापरणार आहे. आपण याचे चणे शिजवून घेणार आहोत. गॅस पेटवते आहे मी. पातेलं गरम होऊ देऊया. पातेलं छान गरम झालेलं आहे. आता आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, पण 2 ते 3 चमचे आपल्याला तेल टाकायचं. गॅस मी कमी केलेला आहे. आपल्याला चणे त्यामध्ये परतून घ्यायचे. चणे धुतले, त्यात थोडं पाणी होतं, म्हणजे छान तेलावर परतून घ्यायचे. थोडं आणखीन पाणी घालायचं आहे. आणि याला आता आपण आधी शिजवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटं लागणार आहे. आणि दुसरी स्टेप अशी आहे की तुम्ही हे आता असं केल्यानंतर तुम्ही कुकरला पण 2 ते 3 शिट्ट्या आरामात घेऊ शकतात. म्हणजे 3 शिट्ट्यांमध्ये चणे छान शिजतात. इथे पण मी आता वरती छान शिजवून घेणार आहे. बघू शकता मी 20 ते 25 मिनिट इकडे शिजवलेले आहे. बघा छान शिजलेले आहेत. दाबून बघूया. तुमच्याकडे वेळ असेल तर असे शिजवायचे, नाही तर मग कुकरमध्ये तर बेस्ट. 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या ना तरी पण अशी छान सॉफ्ट शिजतात. याला तर आपण साईडला करूया. कढई ठेवते आहे. गॅस फास्ट करायचे. कढई गरम होऊ देऊया. बघू शकता कढई छान गरम झालेली आहे. आपण याच्यामध्ये तेल टाकूया 4 ते 5 चमचे. छान गरम होऊ देऊया. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण इथे हिंग घालणार आहोत, चिमूटभर हिंग, मोहरी, छान तडतडली आहे. नंतर जिरं घातलंय मी. गॅस थोडा कमी करायचा आहे. थोडं लसूण टाकायचं आहे फोडणीला. आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत. म्हणजे आपला मसाला जास्त करपणार नाही. तेलामध्ये गरम मसाला टाकते मी 1 चमचा, 1 ते
थोडासा 1.5 चमचा, अर्धा चमचा हळद जाईल याच्यामध्ये. छान तेलात परतून घ्यायचे आणि हे चणे जे आहेत शिजलेले ते याच्यामध्ये छान परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ जाणार आहे याच्यामध्ये. कांदा तेलात नाही परतायचा आहे, कांदा असा परतून टाकायचा. तो पण आपण छान हलवून घेणार आहोत. आणि कोथिंबीर आपण असे बारीक चिरून टाकणार आहे. बघू शकता कोथिंबीर पण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावर आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपण पेटवतो आणि गॅस मीडियमवरती 5 ते 7 मिनटं अजून शिजू द्यायचे. ते जे थोडंसं राहिलेलं पाणी आहे ते पण आपण आटवून घेणार आहोत, कारण हा ब्रेकफास्टसाठी पोळी आणि भाजीबरोबर भाकरीबरोबर काही खायचं नाही आहे, हे नुसतंच खायचं आहे वरतून लिंबू पिळून. अतिशय सुंदर लागतं आणि अतिशय हेल्दी नाश्ता तयार होतो. तर आता हे आपण 5 ते 7 मिनटं आपण शिजू देऊया. बघू शकता झाकण उघडूया आपण. आता 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. परत एकदा आपण छानसं हलवून घेऊया. पाणी पण ऑलमोस्ट ड्राय झालेलं आहे. थोडा गॅस फास्ट करू. बघू शकता गॅस मी थोडा फास्ट केलेला आहे आणि ऑलमोस्ट चणे आपले छान शिजलेले पण आहे आणि ड्राय पण झालेले आहे. तर चणे चटपटे आपले तयार आहेत. तर मी आता गॅस बंद करते. तर बघू शकता ह्या डिशमध्ये आता मी सर्व करते. लिंबू त्याच्यावरती हे करून घ्यायचा आणि सबका. तर तयार आहे आपला ब्रेकफास्ट, हेल्दी ब्रेकफास्ट, चणे चटपटे. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.